इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे नाव पुन्हा काय झाले? स्टेट बँक ऑफ इंडिया झाले, रूपांतर झाले. जे की इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना 19 किती मध्ये झाली? 21. त्याचंच नाव बदलून या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कोण्या दिवशी करण्यात आली? भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना काय ते दिलेलं 2 जून 1800 किती मध्ये? 6 मध्ये. बरोबर आहे. इम्पिरियल बँकेचा एक भाग आहे. पुन्हा त्याचा मागील इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे रूपांतर करून इसवी सन 1955 मध्ये 19 किती मध्ये? 55 मध्ये या बँकेची काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. पण त्या बँकेची एसबीआय ची स्थापना कधी झाली बघा? 1955 मध्ये झाली. बघा, महामंडळ आणि गंगाजळ यांचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या किती बँकांमध्ये? 100 बँकांमध्ये. जगातील सर्वात मोठ्या किती? 100 बँकांमध्ये या बँकेचा समावेश आहे. 60वा क्रमांक लागतो जगातील 100 बँकेमध्ये. एसबीआयचा नंबर किती लागतो? 60वा नंबर लागतो. शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक समजू शकते. म्हणजे स्टेट बँकेची एवढं भारतात जाळ आहे की जी जगातील सर्वात मोठी बँक ठरू शकते एवढे अधिकारी आणि कर्मचारी आहेत एसबीआय. लक्षात ठेवा. आणि भारत सरकारची सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. बघा इथे म्हणजे 1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापन झालेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे. बँक ऑफ पुणे नावाने स्थापन झालेली कलकत्ता ब्रिटिशांच्या काळात 1806. जी भारतातील सर्वात उपखंडातील जुनी बँक आहे. डिसेंबर 12 ची मालमत्ता विचारात घेता भारतात सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून 501 अब्ज डॉलर मालमत्ता त्याच्याकडे. 157 परदेशी कार्यालय त्याच्यामध्ये. 100 किती? 57 परदेशी कार्यालय. भारतातील आणि भारताबाहेर शाखांच्या नेटवर्क मधून बँकिंग सेवा पुरवते. एसबीआयच्या भारतात किती प्रादेशिक शाखा आहेत माहिती? 14. एसबीआयचे मुख्य कार्यालय कुठे माहिती आहे? मुंबईला. इथे दिलं असेल बघा मुख्य कार्यालय. स्थान भारत सरकार मुख्यालय आहे का? मुंबई. एसबीआयचे मुख्यालय कुठे आहे? मुंबईला आहे. आरबीआयचे मुख्यालय कुठे आहे? मुंबईला आहे. एसबीआयचे मुख्यालय मुंबईला लक्षात ठेवायचं. आणि ही बँक बघा काय म्हणते की ह्या बँकेच्या एकूण परदेशात किती शाखा आहेत? किती? 14 प्रादेशिक विभाग असून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये किती विभाग आहेत? 57 विभाग कार्यालय. देश विभागीय कार्यालय किती? 57. प्रादेशिक कार्यालय किती? 14. आणि एसबीआयचा भारतीय व्यापारी बँकांमध्ये ठेवी आणि कर्जाचा जर विचार केला तर किती टक्के हिस्सा मध्ये? 20% हिस्सा एकूण व्यापारामध्ये याचा आणि ठेवी कर्जामध्ये. एवढी मोठी बँक आहे एसबीआय. लक्षात. आपल्या लातूरमध्ये सध्या किती शाखा आहेत एसबीआयच्या? मुख्य ब्रँच आहे बरोबर. आणि पुन्हा वेगवेगळ्या शाखा आहेत त्याच्या. लातूरमध्येच 5-6 बँक आहेत एसबीआय. लातूर जिल्ह्यात किती असतील? पूर्ण महाराष्ट्रात मराठवाडा विभागात किती असतील? महाराष्ट्रात किती असतील? आणि भारतात आणि काही जगामध्ये सध्याची शाखा असू शकतात. मोठी बँक आहे. एसबीआयच्या गैर बँकिंग संस्था कोणत्या आहेत बघा? गैर बँकिंग संस्था म्हणजे एसबीआयचा आणि गैर बँकिंग संस्थेचा संबंध कुठे आहे? पहिली एसबीआय कॅपिटल मार्केट काय लिमिटेड गैर बँकिंग संस्था. एसबीआय फंड्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आहे संबंधित. एसबीआय आयर्न फॅक्टर्स अँड कमर्शियल काय सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहे. एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिस काय प्रायव्हेट लिमिटेड आहे. एसबीआय डीएफएचआय लिमिटेड ही सध्या कंपनी बिगर गैर बँकिंग संस्था म्हणून याच्याशी संबंधित आहे. स्टेट बँकेच्या काही सहयोगी बँका आहेत माहिती आहे. ज्या स्टेट बँकेमध्ये विलीन झाल्या पण त्यांच्या कार्यामध्ये सक्रिय असतात. कोणत्या बघा? स्टेट बँक ऑफ काय झाली? हैदराबाद. आता काल परवा तुम्हाला माहिती आहे 2-3 वर्षाखाली स्टेट बँक ऑफ हैदराबादचं रूपांतर कशात झालं? पण एसबीआय मध्ये झालं माहिती आहे. बघा स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर ही सध्या बँक आता स्टेट बँकेमध्ये विलीन झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ हैदराबाद विलीन झालेली आहे. स्टेट बँक ऑफ कोणती? म्हैसूर ही देखील एसबीआय मध्ये विलीन झालेली आहे. स्टेट बँक ऑफ पटियाला हे पण त्याच्या सहयोगी म्हणून विलीन झालेले आहे. स्टेट बँक ऑफ त्रावणकोर ही बँक सध्या एसबीआय मध्ये विलीन झालेली आहे सहयोगी बँक. स्टेट बँक ऑफ इंदोर, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि स्टेट बँक भारतीय कोणती बँक? महिला बँक. म्हणजे अशा किती सहयोगी बँका झाल्या बघा आपण एसबीआयचे? 1 2 3 4 5 6 7 आणि किती? 8 बँका एसबीआयच्या सहयोगी बँका म्हणून समावेश आहेत. म्हणजे खूप मोठं जाळ आहे लक्षात ठेवायचं. एसबीआय बँकेच्या अनुषंगाने चर्चा करत असताना एसबीआयचे काही अधिकृत संकेतस्थळ पण आहेत बरं त्यांचे.
बघा हे अधिकार नियंत्रण पण आहे. ISNI ओळख आहे त्याचं. तुम्हाला माहिती आहे पण SBI नावाचं त्याचं काय म्हणतात ISB नंबर आहे SBI. पुढे मग 00 काय आकडे वगैरे असतात. आणि बँकेचं एवढं मोठं जाळं आहे बघा. स्थापना दिली बघा ती 1 जुलै 1955 ला झाली. म्हणजे तारीख पाठ करा की SBI बँक कधी स्थापन झाली म्हणून तर 1 जुलै 1955. म्हणून कालचं 1 जुलै दिवशी आपण SBIचं स्थापना वर्धापन दिन साजरा केला. आणि 1 एप्रिलला आपण असं स्थापना वर्धापन दिन करतो आपण RBIचा करतो. तुम्हाला माहिती इंदिरा गांधींनी 1969 मध्ये 14 बँकांचं काय केले राष्ट्रीयकरण केले. पहिले राष्ट्रीयकरण झालेली बँक कोणती म्हणतात RBI 1949 मध्ये. आणि पुन्हा 1969 ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. पुन्हा कालांतरानं पुन्हा अजून 6 बँकांचं राष्ट्रीयकरण 5 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. असे 19 झाले. पण आता बरेच केंद्र सरकार वारंवार बँकांचं राष्ट्रीयकरण करून बँकांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करते. तर काही स्वायत्त असणाऱ्या बँका आणि स्वतंत्र काम करणाऱ्या बँका काही काय झाले SBI मध्ये विलीन झालेले जे आता आपण पाहिलं चर्चा केली. आणि SBI ही सर्वात मोठी संस्था असून देशात तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे 14 प्रादेशिक कार्यालय आणि 57 विभागीय कार्यालय. एकूण जे या बँकेचा हिस्सा आहे व्यापारामध्ये आणि कर्ज पुरवठा वित्तामध्ये 20% हिस्सा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नंतर जर भारतातील सर्वात मोठी बँक कोणती असेल तर कोणती आहे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. ते लक्षात ठेवा. आणि तुम्हाला इथे दिलेलं आहे की इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे रूपांतर कशात झालेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये. ते एक लक्षात ठेवा. अशा पद्धतीने बँकेत विलीन झालेल्या बँका बँकेची गैर बँकिंग संस्था आणि थोडाही बँकेच्या स्थापनेचा इतिहास आणि त्याची कार्यालय वगैरे हे लक्षात ठेवा. कारण प्रकार कशा कशासाठी काम करते बघा व्यवसाय उद्यम पतसंस्था बँक वित्तीय संस्था आणि सार्वजनिक कंपनीसाठी काम करते. इकॉनॉमिक्स ऑफ बँकिंग आर्थिक सेवा वित्त पुरवठा करण्याचं काम ही SBI करते. SBIचे लोगो आहे का हा विशिष्ट प्रकारचा लक्षात ठेवायचं. आणि भारत सरकारचा पूर्ण नियंत्रणाखाली मालकीखाली ही संस्था काम करते. संस्थेचं मुख्यालय कुठे आहे मुंबईला आहे ते बी लक्षात ठेवा. स्थापना तशी 2 जून 1806 ला इम्पेरियल बँक ऑफ इंडिया म्हणून झाली होती. त्याचं रूपांतर करून 1 जुलै 55 ला काय झाली स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण काय म्हणतो SBI म्हणतो. लक्षात ठेवायचं. आणि बँक आज मोठी म्हणून ओळखली जात असून खूप मोठ्या पद्धतीने पैसा उपलब्ध करून देण्याचं काम ती बँक करत असते. तर हे SBI बद्दल लक्षात ठेवा. बाकीच्या बँकेबद्दल आपण लगेच